तुलाच कृष्ण समजू लागले होते, तुझ्यात कृष्णाला पाहू लागले होते, तुझी पूजा करू लागले होते, या सगळ्या गोष्टी. पण कृष्ण साकारत असताना त्याचे विचार किंवा त्याचं वागणं आणि या सगळ्या गोष्टी याच्याने तुला कशा पद्धतीने प्रभावित केलं? कारण याबद्दल मी नाही ऐकलंय तुझ्याकडून कधी. माझा खूप लाडका देव आहे भगवान श्रीकृष्ण. लहानपणापासून ना त्यांच्याबद्दल एक वलय आहे किंवा त्यांच्याबद्दल एक कुतूहल आहे किंवा एक लार्जर दॅन लाईफ पर्सोना आहे त्यांचा, परमेश्वर म्हणून. म्हणजे प्रभू रामांचाही आहे, पण भगवान श्रीकृष्ण म्हणजे एक एक्स फॅक्टर आहे त्यांच्यात, देव म्हणून, चमत्कार आणि ग्लॅमर आणि ते सगळं. सो लहानपणापासून त्यांच्या लीला ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्याचं एक वलय होतंच आणि तो साकारायला मिळाला. लहानपणी आजीकडनं खूप रामाच्या कृष्णाच्या गोष्टी ऐकत होतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या. कारण जेवताना गोष्ट सांगायचं आणि भरवायचं असं आजी करायची. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या, पण ते आता आपण साकारणार आणि आपल्यावर ते चित्रित होणार ही भावना फार कमाल होती. आणि मग लोक येऊन पाया वगैरे पडायची, कळायचंच नाही का पाया पडतायत. मीच 15 वर्षाचा होतो कृष्ण गेला तेव्हा, तर मला कळायचं नाही का पाया पडतायत, म्हणजे काय माझ्या का पाया पडतायत वगैरे. मग एक दिवशी मला रामानंद सागरांनी बोलायला मला सांगितलं की तू लोकांना पाया पडू देत नाहीस असं मी ऐकलं. म्हटलं हो, मी पाया नाही पडू देत त्यांना. मी का नाही पडू देत? म्हणजे मला चुकीचं वाटतं ना, मी 15 वर्षाचा आहे आणि 60-70 वर्षाच्या म्हातारे कुतरी लोक पाया पडतात. तर ते मला म्हणले की तुला कोणी सांगितलं की तुझ्या पाया पडतात? मी म्हटलं म्हणजे? ते म्हणले ते तुझ्या पाया नाही पडत, ते श्रीकृष्णाच्या पाया पडतात. तू माध्यम आहेस त्यांना त्यांचा परमेश्वर व्हिज्युअलाइज करायला. तर ते तुला जर त्याचं पाप वाटत असेल तर तू त्यांचा आनंद नाही हिरावून घेऊ शकत. तू त्यांना पाया पडू दे आणि तू कृष्णार्पण वस्तू म्हण, ते जाऊ दे देवाकडे. तू फक्त पोस्टमन आहेस, तर तू त्यांचा का आनंद हिरावून घेतोस? सो मला लक्षात आलं की ही फिलॉसॉफी खूप मोठी आहे. कारण आपल्याकडे राम असेल किंवा कृष्ण असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, मला असं वाटतं की हे फक्त देव नाही आहेत आपले, हे आपल्या DNA मध्ये आहेत, हे आपल्या जडणघडणीचा भाग आहेत. दे आर पार्ट ऑफ आर, म्हणजे ब्लड ग्रुप असतो ना, तसा आपला ब्लड ग्रुप आहे आपल्या देशाचा. प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, आपल्यासाठी छत्रपती शिवाजी, हा आपला ब्लड ग्रुप आहे. आणि ते तुम्ही काढू नाही शकत. तर ते प्रत्येकाचा कनेक्टच वेगळा आहे त्यांच्याशी. तसा माझा वेगळा कनेक्ट होता. म्हणजे मला आठवतंय छोटासा किस्सा आहे. आम्ही लक्ष्मी स्टुडिओ होतं बोरडल, तिकडे शूटिंग करायचो. आणि आई यायची, कारण मी लहान होतो 14. मग आई राहायला यायची. आणि मग तर ना राहायच्या ज्या खोल्या होत्या तिकडनं स्टुडिओ असं चालत एक 5-7 मिनिटावर होता, तिथे शूटिंग व्हायचं, मेकअप व्हायचं. तर जाताना तिथे त्यांनीच एक छोटंसं कृष्णाचं मंदिर बांधलं होतं, छोटंसं, अगदी छोटंसं. तर रोज सकाळी आई मला आंघोळ करून तिकडे घेऊन जायची मेकअपला जायच्या आधी. आणि आई सांगायची की नमस्कार कर देवाला आणि त्याला सांग की लोकांना जर तुझं काम आवडायला हवं असेल तर माझ्याकडनं चांगलं काम करून घे म्हणून. कारण मी कृष्ण करायचो ना, तर मी रोज भरून प्रार्थना करायचो की तुला जर लोकांना जर तुझं काम आवडायला हवं असेल, मग चुकायचं त्याच्यात वगैरे. म्हणजे नाही, लोकांना जर तुझं काम आवडायला हवं असेल तर माझ्याकडनं चांगलं काम करून घे, मी ते म्हणायचो. असं रोज मी म्हणायचो देवाला की तुला जर लोकांना जर हवं असेल की तुझं काम त्यांना आवडावं तर माझ्याकडनं चांगलं काम करून घ्या, असं मी रोज म्हणायचो आणि शूटिंग करायला जायचो. सो मला आता कळतं की आई माझ्याकडनं ते पाप कमी करून घेत होती. कारण मी देव करत होतो, लोक पाया पडत होते, लोक नमस्कार करत होते, लोक त्यांची दुःख सांगत होते. तर आई कुठेतरी मला ते बिंबवत होती की तू तो नाही आहेस, तू त्याचा रोल साकारतोयस, तू त्याचं काम करतोयस, तू तो नाही आहेस. आई कुठेतरी ऍक्च्युली आई ते संस्कार करत असणार. तर मला असं वाटतं की या सगळ्या अपब्रिंगिंगमुळे त्यांनी आनंद खूप दिला, पण मराठी मध्यमवर्गीय संस्कारांनी पाय कधी जमिनीवरती जाऊ नये दिले. ते महत्वाचं आहे. आणि कलाकार म्हणून तू ते सातत्याने तुझे पाय जमिनीवरच आहेत, आजही आहेत, त्यामुळे खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा.